कुंभमेळ्याच्या नियोजनाला सुरुवात झालेली आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज त्र्यंबकेश्वरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। त्यामध्ये आखाडा परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे कुशावर्त तीर्थच्या ऐवजी आणखी एक तीर्थ उभारण्याचा। आपण आता जिथे उभा आहोत हे त्र्यंबकेश्वरचं अतिप्राचीन असं कुशावर्त तीर्थ आहे। याच पवित्र तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी श्रद्धेची डुबकी मारण्यासाठी देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होत असतात। कुंभमेळ्याच्या शाही स्नानादरम्यान ज्या पर्वणी होतात त्या पर्वणी काळामध्ये याच कुशावर्त तीर्थामध्ये शाही स्नान देखील केले जातं। मात्र यंदाच्या वर्षी प्रयागराजचा कुंभमेळा पार पडला, त्या कुंभमेळ्याला प्रचंड अशी गर्दी वाढलेली होती। तसाच गर्दीचा ओघ त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये देखील असणार आहे। मागील कुंभमेळ्याच्या तुलनेमध्ये 3 ते 4 पट भाविकांची संख्या वाढणार आहे, साधूंची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळेच कुशावर्त तीर्थ इथे केवळ आखाड्यांचे प्रमुख 5 साधू महंत स्नान करतील। देवतांचं इथे स्नान केलं जाईल आणि उर्वरित सर्व साधू महंतांना स्नान करण्यासाठी आणखी एका नवीन कुशावर्त तीर्थाची उभारणी केली जाणार आहे। त्याचबरोबर घाटांची देखील निर्मिती केली जाणार आहे। पुढील 1.5 वर्षामध्ये आणखी एक अतिभव्य असं कुशावर्त तीर्थ इथे साकारलं जाणार आहे, जेणेकरून प्रमुख 5 साधूंव्यतिरिक्त इतर आखाड्यांचे जे लाखो साधू महंत पर्वणी काळामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये येतील, त्यांची स्नानाची तिथे व्यवस्था केली जाईल। हे जे ठिकाण आहे अत्यंत छोटं ठिकाण आहे, गर्दी सामावण्याची याची क्षमता आता राहिलेली नाहीये। यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये मोठी गर्दी होणार आहे, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना इथे घडू शकते आणि ही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं आता खबरदारी घेतली जात आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की असंच एक कुशावर्त तीर्थ नव्या स्वरूपामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीच्या घाटावर साकारलं जाईल। त्या कुशावर्त तीर्थापासून नदीमध्ये 12ही महिने पाणी असेल अशी व्यवस्था देखील करण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।